कमांडर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा यांनी भारतीय हवाई दलाच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम रचला आहे। ही वडील आणि मुलीची जोडी भारतीय हवाई दलातील पहिली जोडी ठरली आहे ज्यांनी एका मोहिमेदरम्यान एकाच लढाऊ फॉर्मेशनमध्ये सहभाग घेतला। आम्ही फक्त वडील आणि मुलगी नव्हतो तर खऱ्या अर्थाने सहकारी होतो, असे संजय शर्मा यांनी अभिमानाने सांगितले। 2022 मध्ये बिदर हवाई दल तळावर या दोघांनी हॉक 132 लढाऊ विमाने उडवली। या ऐतिहासिक मोहिमेत त्यांनी एकत्र काम करत आपल्या कर्तृत्वाने सर्वांना प्रेरणा दिली। माझ्या वडिलांसोबत उड्डाण करणे हा माझ्यासाठी स्वप्नवत अनुभव होता, असे अनन्या यांनी उत्साहाने सांगितले। संजय शर्मा यांनी 1989 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत प्रवेश केला। MiG-21 स्क्वॉड्रन कमांडसह त्यांचा लढाऊ विमानांचा व्यापक अनुभव आहे। अनन्याने लहानपणापासून आपल्या वडिलांना लढाऊ पायलट म्हणून पाहिले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत हवाई दलात सामील होण्याचे स्वप्न पाहिले। मी लहान असताना वडिलांना गणवेशात पाहून मला नेहमीच अभिमान वाटायचा। त्यांच्यासारखे पायलट बनण्याची माझी देखील इच्छा होती, असे अनन्या यांनी सांगितले। 2016 मध्ये जेव्हा भारतीय हवाई दलाने पहिल्या महिला फायटर पायलटची भरती केली तेव्हा अनन्याला तिचे स्वप्न साकारण्याची संधी दिसली। इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बीटेक पदवी पूर्ण केल्यानंतर तिची फ्लाइंग ब्रांचमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली। डिसेंबर 2021 मध्ये अनन्याची फायटर पायलट म्हणून नियुक्ती झाली। आज ती आपल्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे। माझ्या मुलीला माझ्यासोबत उडताना पाहणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे, असं संजय शर्मा यांनी भावुक होत सांगितले। या वडील मुलीच्या जोडीने केवळ इतिहास घडवला नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वप्न साकारण्याची प्रेरणा दिली। ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।